आणि त्यामुळे आजच्या या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या या भागामध्ये अर्जुनने आता अस्मिताचं बाळ हे बेडवर ठेवलेलं आहे आणि तो उशी आणायला जरा बाजूला गेलेला आहे। तेवढ्यात सायली बाळासाठी दुधाची बॉटल घेऊन येते आणि दरवाजात उभी असते। तोच तिला समोर बघून धक्का बसतो, कारण बाळ खूप कडेला आलेला आहे आणि बाळाने एक झेप घेऊन तो अगदी बेडच्या की खाली पडणार। तोच सायली जोरात येते आणि अर्जुनला म्हणते की लक्ष कुठे आहे तुमचं, आणि घाईने ती बाळाला उचलते। अर्जुन आता उशी घेत असतो आणि ती बाळाला शांत करते। हो, आणि अर्जुन ओरडतो, तो जर पडला असता तर त्यावेळेस आता अर्जुन सुद्धा मित्रांनो खूप घाबरलेला आहे बर का। आणि तो म्हणतो की तत्मम, आणि परत शांत आवाजात म्हणतो की मी उशी ठेवायला तेथे उशी घेत होतो। त्यावरती सायली म्हणते, बाळाला कोणी असं बेडच्यात कडेला कोणी ठेवत नका, मी तुम्हाला दोन्ही बाजूने उशी लावायला सांगितल्या होत्या, मग इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला का कळली नसेल। अर्जुन विचारतो की बाळाला काही झाले तर नाही ना, तो ठीक तर आहे ना। त्यावरती सायली म्हणते की अहो, आता काही झालेले नाही, पण यापुढे काळजी घ्या, बाळाला असं कडेला झोपू नका। त्यावरती अर्जुन म्हणतो की मी तुला अगोदर सांगितलं होतं, मला ही जबाबदारी नाही झेपणार, तरी सुद्धा तू बाळाची जबाबदारी माझ्यावर सोडून गेलीस। बघ, मी तुला सांगितलं होतं मला नाही झेपणार। त्यावरती सायली म्हणते की अहो, प्रत्येकाला येतच नसतं, पण त्या गोष्टीची सवय करून घ्यावी लागते, तेव्हा कुठे जमतं। त्यावरती अर्जुन आता खूपच घाबरलेला आहे आणि तो स्पष्ट म्हणतो की सायली, हे बघ, मला अशी सवय वगैरे लावून घ्यायची नाही, आणि आता जर बाळाला काही झालं असतं तर अस्मिताला काय उत्तर दिलं असतं बरं मी माझ्यामुळे असं म्हणणार। तोच सायली म्हणते की हे बघा, इकडे या, शांत बसा येथे। अर्जुन बेडवर बसतो। सायली बाळाला अर्जुनच्या मांड्यावर देते। मांडीवर दिल्यानंतर आता ती खुळखुळ घेते आणि वाजवत असते। आता तो बाळाला शांत करत आहे। सायली शांतपणे आणि अगदी शांतपणे समंजसपणे समजावते की हे बघा, तुम्ही काहीच करू नका, फक्त बाळाच्या इवळ्यांच्या डोळ्यांकडे पहा आणि त्याच्या ह्या छोट्या छोट्या हातांकडे बघा, आणि मग बाळ समजण्याची भीती आहे ना, सांभाळण्याची, तुम्हाला खरंच कधी तुमच्या मनातून निघून जाईल हेच नाही करणार। आणि हे बघा, तुम्ही मनातल्या मनात हे अगदी सांभाळता, मग तुम्ही अशी भीती बाळगली आहे की तुम्हाला कधीही बाळ सांभाळता येणार नाही, म्हणून असं होतं। आणि एकदा की बाळ मांडीवर आले तर सगळं काही आपोआप जमतं। तेव्हा आता सायली बाळ अर्जुनच्या हातामध्ये बाळाच्या दुधाची बॉटल देते आणि हे बघा घ्या, आणि हे बघा घ्या, व्यवस्थित जमेल तुम्हाला, काही घाबरू नका असं समजावते आणि मनात आता खुश होऊन म्हणते, नशीब यांनी बाळाला मांडीवर तरी घेतले, नाहीतर बाळाला सांभाळण्याची भीती यांच्या मनामध्ये कायमच दडून बसली असती। तेव्हा अर्जुन मात्र सायलीकडे बघत मनात म्हणतो की बायको, तू कितीही प्रयत्न कर, पण तरी सुद्धा बाळाला सांभाळण्याची माझ्या मनातील भीती कधीही कमी नाही होणार, कारण मी असं कोणत्याही आता ह्या जबाबदारीसाठी तयार नाही। आणि तेवढ्यात कल्पना सायलीला आवाज देते। सायली म्हणते की आले ना आई, तर लगेच अर्जुन म्हणतो की याला सुद्धा घेऊन जा। त्यावरती सायली म्हणते की हो, घेऊन जाते, आणि ती बाळाला आपल्या कडेवर घेते। सोनू, माझा बाळ, पिल्लू, आणि दुधाची बॉटल घेऊन ती आता जायला निघते आणि अर्जुनला विचारते की तुम्ही ठीक आहात ना। अर्जुन आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि तो म्हणतो की हो, आता मी ठीक आहे। तर सायली आल्याच मी बोलून बाळाला घेऊन जाते आणि चला आजीने बोलावल, चल बाळा चल, छान असे बाळाशी गोड गप्पा करत आहे। परंतु इकडे अर्जुन तर अजूनपर्यंत त्याचा चेहरा गंभीरच आहे। तो परत बाळाला सांभाळणार नाही अशी भीती त्याच्या मनातच आहे आणि नाही करतोय। त्यानंतर आता सायली ताईंनी जो काही आंबा घालून शिरा केलेला आहे तो विमल मात्र कल्पनाला म्हणते की वहिनी, बरं झालं तुम्ही आलात, आणि हा सायली ताईंनी बनवलेला शिरा आहे,
तो जरा मात्र चाकून बघा. तेव्हा आता कल्पना शिऱ्याचा एक घास खाते आणि खूपच मस्त झालेला आहे असं म्हणते. तेव्हा आता तेवढ्यात प्रताप तेथे येतो. प्रताप विचारतो की काय ग, काय बनवलं विमलने, म्हणजे कल्पना इतक्या चवीने खात आहे. तर त्यावरती कल्पना म्हणते की विमलने नाही, सायलीने आम्रशिरा केलेला आहे, खूपच छान बनलेला आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो का, आणि प्रताप सुद्धा आता शिऱ्याचा एक घास घेतोय. खाल्ल्यानंतर म्हणतो की हो, खूपच छान, फारच छान झालेला आहे आणि अगदी प्रतिमाच्या हातची चव आहे असं म्हणतो. आणि तेवढ्यात तेथे सायली येते. सायली विचारते की आवडला ना शिरा. कल्पना म्हणते की अगं, तू जर एखादा पदार्थ केला आणि तो आम्हाला नाही आवडला, असं कधी झालेला आहे का बाळा. त्यावरती सायली म्हणते की आई, खरं तर मी या पद्धतीने आंब्याचा शिरा करत नाही, परंतु मला प्रतिमातेनेच बनवायचं शिकवलेलं आहे. तेव्हा प्रताप म्हणतो की हो, आमच्या लक्षात आलं, तोंडात जेव्हा घास ठेवला ना तेव्हा चव कळाली. तेव्हा आता सायली विमलताईंना बशीमध्ये जरा थोडासा शिरा काढायला सांगते आणि म्हणते की खरं तर हा शिरा आज पूर्णाजींसाठी बनवलेला होता. अश्विन भाऊजी म्हणालेत की पूर्णाजीची शुगर जरा नॉर्मल आहे म्हणून त्यांच्यासाठी खास केलेला आहे. तेव्हा कल्पना म्हणते की हो ग, आणि पूर्णाई तुला आत्ताच आवाज देत होत्या, नाश्ता घेऊन ये असं म्हणत होत्या. त्यावरती सायली म्हणते की विमलताई, पटकन आता बशीमध्ये शिरा घ्या आणि त्यावर आंब्याचा फोडी सुद्धा खाला, मी त्यांना घेऊन जाते. त्यावरती आता प्रताप विचारतो की सायली, तू आंब्याचा शिरा बनवलेला आहेस आणि त्यावरती आंब्याच्या फोडी ठेवून तू पूर्णायला देणार आहेस का. सायली म्हणते की हो, कारण त्यांना तसं आवडतं ना. त्यावरती प्रताप विचारतो, अग पण सायली, हे तुला कसं माहिती. कल्पना सुद्धा विचारते, जेव्हा तन्वी लहान होती तेव्हा जर आता आंब्याचा शिरा घरामध्ये बनला तर ती हट्टाने आणि स्वतःच्या हाताने मात्र आंब्याच्या फोडी शिऱ्यावरती घालायची आणि ते सगळं पूर्ण नेऊन द्यायची. पण सायली, हे सर्व तुला कसे कळले बरं. तेव्हा आता सायली म्हणते, मला यांनी तर. प्रताप म्हणतो की हो, आमच्या लक्षात आलं सायली, तुला हे नक्की अर्जुनने सांगितलं असे. तेव्हा आता सायलीला असं म्हणायचं असतं की मला यांनी सुद्धा नाही सांगितलेलं, परंतु आता ती फक्त म्हणते की मला यांनी, आणि तेवढ्यात पूर्णाई त्यांना तन्वीला आवाज देते, म्हणजे सायलीला, तन्वी, माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये बरं. तेव्हा सायली लगेच पूर्णाईला आवाज देते की हो, पूर्णाई आणते. आणि सायली मनात विचार करते की यांनी तर मला आतापर्यंत हे पूर्णाई मात्र शिऱ्यावर आंब्याच्या फोडी घेऊन घालते तर ते कधीही सांगितलेलं नव्हतं. हे सगळं मला कसं सुचलं असेल बरं. मुळात म्हणजे पूर्णा आजीला आंब्याचा शिरा आवडतो हेच मला मुळातच माहिती नाही, पण हा सर्व घाट मी कसा घातला आणि पुन्हा एकदा हा योगायोगच असेल. मी उगाच भलताच विचार करते म्हणून सायली स्वतः त्याला सावडते. तेव्हा सायली बाळाला कल्पनाकडे देते. कल्पना छान बाळाशी गप्पा करत असते, पण आजीसाठी शिरा बनवलेला आहे. शिरा घेऊन चालली मामी. तेव्हा सायली शिरा घेऊन पूर्ण आजीच्या रूममध्ये जाते. तर विमलताई म्हणतात की हो ना, हे बघा ना कल्पनाताई, सायलीताई किती तन्वी असल्याचं अगदी मनापासून वागण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं त्यांना अगदी चांगल्या प्रकारे जमत सुद्धा. त्यावर आता प्रताप म्हणतो की हो ना, देव करो की तिचे हे प्रयत्न यशस्वी हो. त्यावर आता कल्पना म्हणते की हो ना, आणि पूर्ण आजी सुद्धा शिरा बघून खूपच खुश होतील. आपण आता एक काम करू, त्यांच्या खोलीकडे जाऊन बघूयात की काय होते ते. तेव्हा प्रताप म्हणतो की हो, चला. तर कल्पना आता विमलला म्हणतात की तो बाळाला अस्मिताकडे नेऊन दे आणि बाळाला जाऊन बघलियात. जाते अभाव आजी बाळाला घेऊन अस्मिताकडे जातच असते आणि बाळाबरोबर गप्पा सुद्धा ती करत आहे. पुढ्यात चैतन्य तेथे येतो आणि चैतन्य म्हणतो की हालो विमलताई. विमलताई म्हणतात की अर्जुन दादा तिकडे आहे त्यांच्या रूममध्ये. त्यावरती चैतन्य म्हणतो की माझं काम हे अर्जुनकडे नाही,
माझं काम आहे अस्मिताकडे. अस्मिताई कुठे आहे? त्यावरती विमलताई म्हणतात की हो ना, त्यासुद्धा त्यांच्या रूममध्येच आहेत आणि बाळाला घेऊन मी तिकडेच त्यांच्याकडे जात होते. तुम्ही नेता का? तेव्हा चैतन्य लगेच बाळाला खुश होऊन घेतो. अगदी बाळाशी गोड गप्पा करत चैतन्य विमलताईंना अगदी छान अशा गप्पा करत म्हणतो की ॲक्च्युली मला मगाशी बाळाचाच फोन आला होता आणि तो म्हणतो की चैतन्य मामा, तू कधी भेटायला येणार आहेस बरं? आणि बाळाशी तू छान गप्पा मारून त्याला अस्मिताच्याकडे रूमकडे घेऊन जातोस. त्यानंतर इकडे सायली पूर्णाजीला शिरा आणून देते आणि पूर्णाजी आता शिऱ्याचा एकच घास खाते आणि म्हणते की हो, खरंच अगं तन्वी, अगदी तुझ्या आईच्या हातची चव आहे. त्यावरती सायली विचारते की आईच्या हातची चव म्हणजे? पूर्णाजी म्हणते की प्रतिमा ग, आणि अशा आंब्याच्या शिऱ्यावर जर आंब्याच्या फोडी टाकून आणल्या तर सायली म्हणते की तुला खूप आवडतं, हो की नाही? दोघी आता खूप खुश होऊन हसतात. सायली म्हणते की मला माहिती आहे, लहानपणी